ऍज अ टीनेजर प्रत्येकाला वाटत असतं की मी खूप सुंदर दिसावं, मी खूप छान असावं, प्रत्येकाने मला कॉम्प्लिमेंट द्यावी. जो आपल्या नॅचरल बॉडीचा पीएच राहायला पाहिजे होता तो आता थोडासा ऍसिडिक कडे वळतोय. 3 दिवस एरोबिक आणि 3 दिवस ट्रेनिंग जर का केली तर ती पुढच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची ठरते. अभ्यास खूप करा, सांगायची गरज नाहीये तशी. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माय नाशिक या चॅनलमध्ये. तर मी तुमच्या सगळ्यांची होस्ट अँड दोस्त आस्था पवार आणि आपल्याकडे एक रिनोन पर्सनॅलिटी आली आहे, डॉक्टर रेणुका कुलकर्णी मॅम. नमस्कार. तर मॅम, तुम्ही तुमच्या जर्नी बद्दल काय सांगाल? आता तर जर्नी म्हटलं तर आधी मुलगी, मग डॉक्टर आणि आता सून आणि डॉक्टर असा प्रवास झालेला आहे. आणि मस्त आहे. म्हणजे ऍक्च्युली स्त्रीला प्रत्येक जीवनाच्या तिच्या टप्प्यांमध्ये इतके वेगवेगळे रोल्स निभावे लागतात आणि ते करताना म्हणजे कठीणता पण असते, पण ते टॅकल करताना जी मजा येते त्याच्यातून जो आनंद मिळतो तो खूपच छान आहे. आणि म्हणजे मला खरंच असं वाटतं की आपण खूप लकी आहोत की आपल्याला लाईफचे हे आस्पेक्ट सुद्धा टच करायला मिळतात. येस मॅम, व्हेरी ट्रू. तर मी खूप एक्साइटेड आहे आपला आजच्या गप्पा चालू करायला. तर मग आपण चालू करूया. माझ्याकडे आपल्या ऑडियन्सनी खूप काही प्रश्न पाठवलेत, ते मी तुम्हाला विचारणार आहे. चालेल. तर आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया की बॅलन्स डाएट कसं घ्यावं आणि एक्सरसाइज ही खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याचं रुटीन कसं बनवावं या बिझी शेड्यूलमध्ये. बरोबर. आता जीवन एवढं धकाधकीचं झालंय की खरंच वेळ काढून एक्सरसाइज आणि डाएट हे म्हणजे जे सगळ्यात मोठे आस्पेक्ट आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्याच्यासाठीच वेळ नाही असं म्हणता येईल. कारण की म्हणजे आता प्रोफेशनल काम किंवा ह्या गोष्टी पण सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत आणि ते बॅलन्स करताना कुठे ना कुठेतरी थोडंसं दुर्लक्ष डाएट आणि एक्सरसाइजकडे केलं जातं. तर छोटे छोटे आपल्याला आता कोणाला जसा मोठा वेळ नाही मिळत किंवा आपण असं अर्धा तास स्पेंड करू शकू असं नाहीये, तर छोटे छोटे एक्सरसाइजेसचे टिप्स जे आपण म्हणजे काम चालू असताना पण करू शकतो, असं जितकं करता येईल तेवढं आपण करू शकतो. आणि डाएटमध्ये तर घरचं खाणं हे सगळ्यात उत्तम आहे. म्हणजे आता आपण पाहतो की खूप प्रकारचे डाएट आहेत. कीटो डाएट आहे, लो कार्ब डाएट आहे, अनेक प्रकारचे डाएट्स आहेत. पण फिट राहण्यासाठी नेहमी सस्टेनेबल आणि पूर्ण बॅलन्स्ड आहार जेव्हा आपण घेतो तेव्हा ते लॉंग टर्म साठी आपल्याला जास्त फायद्याचं असतं. आणि विशेषतः टीनेजमध्ये जेव्हा बॉडी डेव्हलपिंग स्टेजमध्ये असते तेव्हा बॉडीला म्हणजे कोणतेही फॅट डाएट न करता आपण जेव्हा संपूर्ण भारतीय आहार नीट घेतो त्याच्याने तुमचं फ्युचर सिक्युअर होतं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने. तर एक साधा नियम सांगते की ताटलीचे 4 भाग करायचे. 1 भाग कार्बोहायड्रेटचा, 1 भाग भाजीचा, 1 भाग प्रोटीन म्हणजे वरण किंवा मटकी कडधान्य ह्याचा आणि 1 भाग सॅलडचा. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण जेवतो तेव्हा हेच ताटाचा 1/4 भाग असा जर का आपण डिवाइड केला तर डाएट पण पूर्ण जातं. सगळे हेल्दी फॅट्स, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स पूर्ण बॅलन्स जातं आणि आपल्याला त्याच्याने मदत होते. आणि एक्सरसाइजमध्ये शक्यतोवर असं करायला पाहिजे, विशेषतः महिलांनी 3 दिवस एरोबिक आणि 3 दिवस ट्रेनिंग जर का केली तर ती पुढच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची ठरते. तर वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग हे एरोबिक मध्ये येतात. आणि नंतर स्ट्रेंथनिंग मध्ये वेट एक्सरसाइज जे असतात जिथे मसल स्ट्रेंथनिंग होते ते व्यायाम केले तर महिलांच्या दृष्टीने योग्य राहते. येस मॅम, अगदी बरोबर. तर आता काही असे कॉमन हेल्थ इश्यूज मला डिस्कस करायला आवडेल तुमच्यासोबत की जे टीनेजर्स मध्ये जाणवत आहेत आणि ते आम्ही प्रिव्हेंट कसे करावे. बरोबर. सध्या मेजर जर का मुलींमध्ये आपण पाहिलं तर पीसीओडी ही खूप वाढती समस्या आहे आणि त्याची कारणं मेनली हा लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे काय होतं, आता प्रत्येक मुलीचं सिडेंटरी लाईफस्टाईल झालेलं आहे. म्हणजे बीट आयटी मध्ये काम करणारी असू देत किंवा
घर सांभाळणारी असू दे, जेवढी आधीच्या म्हणजे आपल्या आधीच्या जनरेशनची हालचाल व्हायची तेवढी आपली नक्कीच होत नाही. त्याच्यामुळे आणि खाण्याच्या सवयी पण अशा झाल्यात की आपल्याला फास्ट फूड खाणं हे आपल्या जनरेशनमध्ये खूप कॉमन आहे आणि ते अनअवॉइडेबल आहे. तर त्याच्यासाठी बॅलन्स करण्यासाठी असं ठरवावं की महिन्यातून 2 दिवस समजा हे फास्ट फूडच्या क्रेव्हिंग ज्या होतात त्या सॅटिस्फाय करण्यासाठी 2 दिवस महिन्यातले त्याला आपण दिले तर ती पण क्रेव्हिंग सॅटिस्फाय होते. आणि नंबर 2 म्हणजे अवॉइड करण्यासारखं नाईट बिंज इटिंग जे असतं किंवा नाईट क्रेव्हिंग जे होतात ते अवॉइड करायला पाहिजे. त्याच्याने काय होतं, एकतर इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागलाय आणि स्लीप शेड्यूल पण नाही आता, रात्री लेट जागणं, त्याच्यामुळे बॉडीचा जो क्लॉक असतो तो डिस्टर्ब झालेला आहे. त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. त्याच्यात समजा आपण रात्री जेवण केलं किंवा मंच इटिंग बिंज इटिंग केली तर त्याच्यामुळे सुद्धा इन्शुलिनचं लेवल बॉडीमध्ये जास्त राहतात आणि त्याच्याने त्याचा इफेक्ट अँड्रोजन म्हणजे ज्याच्यापासून हॉर्मोन्सची निर्मिती होते त्या अँड्रोजनचं प्रमाण वाढतं. त्याच्याने पुढे जाऊन टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतंय आणि वाढलेला इन्सुलिन नेहमीच इन्सुलिनचं काम न करता ग्रोथ हॉर्मोनचं काम करायला लागतो आणि पीसीओडी मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. सो ही विशियस सायकल होते. म्हणजे एक आणि आता आपण पाहतो की कल्चर असं आलंय की नाईट शिफ्ट पण मुली करतायत. तर त्याच्यामुळे आपण डाएट मधून जर का हे केलं की म्हणजे इटिंग शेड्यूल एकदम स्पेसिफिक ठेवलं आणि बॅलन्स डाएट घेतलं, स्लीपिंग पॅटर्न्स 6 ते 8 तासाची रात्रीची झोप इम्पॉर्टंट आहे ती जर का आपण घेतली तर हे नक्कीच आपण पीसीओडी सारखे आजार किंवा ह्याच्यानंतर डायबिटीसची पण रिस्क येऊ शकते, ती पण आपण अवॉइड करू शकतो. ओके मॅम, तर नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे की आता प्युबर्टी एज मध्ये आपल्याला काही फिजिकल किंवा इमोशनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये घडत असतात, तर ते कसे मॅनेज करावे किंवा काय त्याच्यावर तुम्ही बोलणार? तेच होईल की स्त्री ही 3 ते 4 टप्प्यांमध्ये तिच्या शरीरात मोठे बदल होत असतात. प्युबर्टी हा वयात येणं हे खूप एक म्हणजे एक आपण पल्ला म्हणू शकतो स्त्रीच्या जीवनातला. तर त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज, डाएट हे खूप महत्वाचं आहे आणि झोप, ह्या 3 गोष्टी जर का आपण बॅलन्स मध्ये केल्या तर ह्याचा पुढे पण आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स करायला पण मदत होते. म्हणजे तुझं शेड्यूल जर का आधीपासून ठरलेलं आहे तर तुला फक्त त्या शेड्यूल मध्ये गोष्टी बसवायच्या आहेत, पण ह्याच्यातच शेड्यूल मध्ये जर का केवास झाला तर खूप डिस्टर्बन्सेस येऊ शकतात. बरोबर. तर मॅम असं एक विचारायला आवडेल मला किंवा तुम्हाला सगळ्यांनाही सांगायला आवडेल की डॉक्टर ही जर्नी अगदीच टफ आहे. त्याच्यात तुम्ही हे सगळं कसं स्टार्ट केलं, लाईक कसा डिसिजन घेतला की हो मला डॉक्टर व्हायचंय, तो इन्स्पायरिंग पॉइंट पण आपल्याला सांगाल सगळ्यांना आम्हाला. आणि त्यानंतर असं की तेव्हा खूप स्ट्रेस येतो, तर आजच्या युथचा हा अगदी कॉमन क्वेश्चन आहे की एन्झायटी लेवल, डिप्रेशन, त्यानंतर अकॅडमिक स्ट्रेस, त्यानंतर पॅरेंट्सने काही ज्या त्यांच्या फुलफिलमेंट्स आपल्याला सगळ्या द्यायच्या असतात, तर मॅम ते कसं सगळं आम्ही हँडल करावं किंवा स्ट्रेस कसा मॅनेज करावा? सगळ्यात याच्यावर उत्तम उपाय म्हणजे तुम्ही नेचरशी जितकं जास्त कनेक्ट राहाल तेवढा हा स्ट्रेस कमी होतो. आणि म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळतोय तर आउटिंग्सला जाणं किंवा ट्रेक करणं किंवा जेव्हा केव्हा स्लो लाईफ, आताची आपली खूप फास्ट पेस्ड लाईफ आहे तर त्याच्यातून वेळ काढून नेचरशी कनेक्ट होताना किंवा डिटॉक्सिफिकेशन जे म्हणतात ते जितकं आपण करू तितका स्ट्रेसचं लेवल कमी होतं. किंवा आता टीनेजमध्ये कॉमन असतं की फ्रेंड्सला भेटणं, तुमचा जेवढा कम्फर्ट ग्रुप आहे त्या लोकांशी तुमचं जितकं जास्त बॉन्डिंग तितकी स्ट्रेसचे लेवल कमी होतात. आणि जसं फ्रेंड सोबत बॉन्डिंग पाहिजे तसं घरच्यांशी पण पाहिजे. तर तुम्ही म्हणजे माणूस हा प्राणी असा आहे की त्याला वॉर्मथची नीड असते, तर ती जेवढी तुम्हाला मिळते तेवढी तुमची स्ट्रेस एन्झायटी कमी होते. म्हणजे आपण खूप एक्झाम्पल्स पाहतो की वर्क लाईफचं प्रेशर पण खूप आहे, पण त्या व्यक्तीच्या अराउंड जितकी सपोर्टिव्ह त्याची फॅमिली आहे, म्हणजे ब्लड रिलेशन असू दे किंवा एक्सटेंडेड फॅमिली, तितका तो माणूस अजून प्रोग्रेस करू शकतो. सो ट्रेकिंग, नेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि आप्तस्वकीयांच्या जवळ राहणं हा त्याच्यावरचा म्हणजे बेस्ट सोल्युशन असं मला वाटतं. ओके मॅम, याच्यानंतर पिरियड्स या टॉपिककडे येऊयात आपण. तर तेव्हा ना खूप असे मूड स्विंग्स होतात. आत्ताच्या टीनेजर्सचं तर आहेच असते की कधी खूप खावं वाटतं, कधी काही खावंच वाटत नाही, कधी खूप चिडचिड, खूप रडरड, कधी दिवसांदिवस झोपावं वाटतं नाही तर झोपच लागत नाही. तर हे मूड स्विंग्स कसे मॅनेज करावे आणि त्याच्यावर तुम्ही हायजीन कसं मेंटेन करायला सांगाल, काय सांगाल? ओके,
आपण आधी हायजीनचा टॉपिक कव्हर करू. आता म्हणजे बराच अवेअरनेस आहे मुलींमध्ये सुद्धा की बरेच प्रोडक्ट्स पण आलेले आहेत, म्हणजे पॅड्स, सॅनिटरी नॅपकिन्स झाले, टॅम्पॉन्स झाले, पिरियडचे कप्स आहेत. हे एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून पण आपल्याला खूप सहाय्य करतात आणि त्याच्यानी आधीच्या ज्या पिढीला म्हणजे रॅशेस किंवा हायजीन नसल्यामुळे जे इन्फेक्शन्सला सामोरं जावं लागलं त्याचं प्रमाण आता भरपूर कमी झालेलं आहे. तर आपण नक्कीच ह्या सगळ्या प्रोडक्ट्सचा म्हणजे कम्फर्टनुसार आपण हे वापरू शकतो. आणि मूड स्विंग्स तर म्हणजे हॉर्मोन्स हे खूप मेजर रोल प्ले करतात मूड स्विंग्स मध्ये. तर हॉर्मोनल बॅलन्ससाठीचं जे काही बॅलन्स लाईफस्टाईल आहे ती आपण जगलो तर हे नक्कीच आटोक्यात येतात. म्हणजे थोडे मायनर जे आहेत ते सगळ्यांनाच होणार आहेत आणि ते सगळ्यांकडून ऍक्सेप्टेड पण असतात. पण आताच्या ज्या पीक्स येत आहेत ना त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणजे हे बेसिकली सगळं रिलेट होतं लाईफस्टाईलशी. तुमची लाईफस्टाईल जितकी छान, म्हणजे आपण नेहमीच असं असतं सगळ्यांच्याच घरात हे म्हटलं जातं की लवकर उठा, लवकर आवरा, पण ते खरंच आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. टीनेज ग्रुपमध्ये ते असं वाटू शकतं की सारखेच मागे लागणं किंवा असं आहे, पण ते खरंच म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. त्यानंतर अॅनिमिया हे सगळ्यांनाच माहिती नाही, तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? बरोबर. अॅनिमिया हा आपल्या भारतामधला सगळ्यात मोठा टॉपिक आहे आणि मेनली ज्या स्त्री आहेत सगळ्या एज ग्रुपमधल्या ज्या फिमेल्स आहेत त्यांच्यामध्ये ह्याचं प्रिव्हॅलन्स खूप जास्त आहे. कारण की आपल्यामध्ये जेवण जे आहे ते जनरली बॅलन्स घेतलं जात नाही. तर अॅनिमियासाठीची लक्षणं आपण काय म्हणू शकतो की थोडंसं काम केलं की थकवा येणं, श्वास घ्यायला थोडासा त्रास होणं म्हणजे धाप लागणं किंवा थकवा जाणवणं, नंतर अंधारी येणं, वीकनेस, पाय दुखणं किंवा डोकं, काही जणांमध्ये डोकं पण दुखतं. ह्या ज्या सिम्पटम्स आहे ह्या अॅनिमियाच्या असू शकतात. तर ह्याच्यासाठी आपण साधे उपाय म्हणजे गुळ शेंगदाण्याचा लाडू, नंतर पपई, नंतर नाचणी हे सगळ्यात चांगलं सोर्स आहे. कॅल्शियम सुद्धा मिळतं आणि आयर्न सुद्धा मिळतं. त्याच्यानंतर पालक, पण म्हणजे ज्या काही हिरव्या भाज्या आहेत त्या जर का आपण लिंबासोबत खाल्ल्या तरच त्याचं ऍब्झॉर्प्शन नीट होतं गटमध्ये. तर त्याच्यामुळे पालकाची भाजी लिंबासोबत, पोहे लिंबासोबत, आणि अजून एक आहे ते म्हणजे आपण जेव्हा बीट आणि गाजर खातो तर हे त्याच्यात व्हिटॅमिन ए असतं, तर ते ऍब्झॉर्प्शनसाठी फॅटचं मीडियम लागतं. तर जेव्हा आपण बीट किंवा गाजर खातो तर त्या आहारामध्ये थोडासा तुपाचा जर का आपण वापर केला तर त्याचं सुद्धा म्हणजे रक्तवाढीसाठी खूप चांगला मदत होऊ शकते. आणि ह्याच्याने सुद्धा होत नसेल तर आणि सिव्हिअरिटी अॅनिमियाची जास्त असेल तर नक्कीच आपल्याला सप्लिमेंटेशनही घ्यावे लागतात आणि ते गरजेचं असतात. ओके मॅम, थँक्यू. आणि याच्यानंतर असा एक क्वेश्चन आहे की आपण पॅरेंट्स सोबत बॉन्ड कसा नीट क्रिएट करू शकतो, किंवा खूप सगळ्या घरांमध्ये कॉन्फ्लिक्ट होतात की पटतच नाही, कारण की आपल्याला आता बाहेर कॉलेज वगैरे जसं जायला लागतो आपण तसं आपल्याला फ्रेंड्स वगैरे हे असे जवळचे वाटायला लागतात, त्यामुळे घरचे मागे लागताय असं खूप कंटाळ येऊन जातो. तर मग आपण कसं आपल्या युथला सांगणार की नाही, घरचे जे सांगतात ते अगदी बरोबर आहे, सो ट्रस्ट बिल्ड कसा करणार, एक चांगला बॉन्ड कसा आम्ही निर्माण करू? ह्याच्यात दोन्हीकडून फॅक्टर्स आहेत. जसं पॅरेंट आणि चाइल्ड हे बॉन्ड दोन्हीकडून आहे. तर पालकांनी हे मुळतः लक्षात घेतलं पाहिजे की जनरेशनल गॅप येणार आहे आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीची विचारसरणी थोडीशी वेगळी असणार आहे. पण जनरली पालकांची काळजीमुळे काय होतं, मुलाला काय पाहिजे ह्याच्या पेक्षा ते मुलासाठी योग्य काय ह्याचा जास्त आग्रह करतात. पण तुम्ही जर का पालकांनी आधी मुलाला काय पाहिजे त्याची गरज जर का सॅटिस्फाय केली आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं ठेवलं तर ते मुलाला पण पटण्यासारखं आहे. आणि नंबर 2, मुलांकडून हे पाहिजे की तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटत आहे तर तुम्ही सुद्धा पेशन्सनी हे समजून घेतलं पाहिजे की एका टीनेज मुलाचे पालक सुद्धा पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदाच त्यांच्या लाईफमध्ये पण ती स्टेज पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदाच आलेली असते. तर तुम्ही पण तुम्हाला जे वाटतं ते आरडाओरडा न करता शांततेत कम्युनिकेट करता. म्हणजे आपण मित्राला कसं सांगतो की मला हे प्रॉब्लेम्स आहे, पण आपण त्या सेम पेसने आपल्या पेरेंट्सशी बोलत नाही. त्याचे बाकीचे पण ऍस्पेक्ट असू शकतात की लहानपणापासून एक ग्रह निर्माण झालेला असतो की माझी आई अशीच वागते, माझे बाबा असेच वागतात. तर तो थोडा प्रिज्युडिस बाजूला ठेवून मुलांनी सुद्धा ओपनली कम्युनिकेट केलं पाहिजे की मला हा प्रॉब्लेम आहे. आणि नक्कीच असं जर का दोन्ही साइडनी कम्युनिकेशन झालं तर तो बॉन्ड इतका सुंदर निर्माण होईल आणि प्रगती जास्त होईल असं मला वाटतं. ओके मॅम,
त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट की क्वेश्चन असा आहे की डॉक्टर हे प्रोफेशन 24/7 आपण खूप बिझी राहतात तुम्ही, तर मग कसं तुम्ही सगळं मॅनेज करतात? खरंच इथे स्टडी वगैरे मॅनेज होत नाही तर एवढं कठीण प्रोफेशन, त्याच्यासोबत तुम्ही पर्सनल लाईफ प्लस प्रोफेशनल लाईफ कशी बॅलन्स करता? प्रत्येकाला ना व्यवस्थित दिवसाचा वेळ आपण सुनिश्चित केला आदल्या दिवशी की उद्या मला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि मला ह्या गोष्टीला साधारणतः इतका वेळ लागणार आहे ते, आणि मी त्या गोष्टीला तितकाच वेळ देणार. त्याच्यात मला कितीही आनंद मिळत असेल तरी पण कोणतीच गोष्ट त्या टाइम लिमिटपेक्षा एक्झॅजरेट नाही होऊ दिली तर सगळ्या गोष्टी एकदम आपण व्यवस्थित मॅनेज करू शकू. म्हणजे घराला वेळ देणं पण तितकंच गरजेचं आहे. तुम्ही लाईफच्या कोणत्या पण टप्प्यात असाल पण हे सगळे आस्पेक्ट कॉन्स्टंट असतात. तुमची फॅमिली, तुमचं प्रोफेशन, तुमची सोशल लाईफ आहे, तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही बॅलन्स केलं किंवा एक महिन्याचा आराखडा तयार केला की मला एक संडे कशाला जायचा, दुसरा कशाला जायचा, असं नीट नियोजन केलं आणि त्याच्यामुळे गोष्टी खूप इझी होतात आणि आपण लाईफच्या प्रत्येक आस्पेक्टचा एन्जॉय तेवढाच करू शकतो. तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आता कॉलेज वगैरे मध्ये किंवा ऍज अ टीनेजर प्रत्येकाला वाटत असतं की मी खूप सुंदर दिसावं, मी खूप छान असावं, प्रत्येकाने मला कॉम्प्लिमेंट द्यावी. तर मग काय आपण हेल्थ सोबत प्रिकॉशन्स घेऊ शकू अशा की जास्त म्हणजे हजार्डस केमिकल वाले प्रोडक्ट्स न यूज करता काय आपण यूज करावं की ज्याने आपले हेअर्स छान दिसतील, आपण स्वतः छान दिसू? काय सांगा? बरोबर. सगळ्यात जी आउटर ब्युटी आहे तिचं गुड इंटरनल ब्युटी मध्ये आहे. इंटरनल मध्ये आपल्याला म्हणजे आपण जे खातो त्याच्यावरून आपली स्किन आणि हेअर रेडिएट होतात. सो आणि जेवढं टॉक्झिन्स आत तेवढे त्याचे इफेक्ट स्किन आणि हेअरवर दिसतात. सो स्किनसाठी आणि हेअरसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गट हेल्थ मेंटेन करणं. आता कसं झालंय, इतकं फास्ट लाईफ आणि पोल्युशन इतकं आहे, टॉक्झिन्स एवढे आहेत की जो आपल्या नॅचरल बॉडीचा पीएच राहायला पाहिजे होता तो आता थोडासा ऍसिडिक कडे वळतोय. त्याच्यामुळे पोटातले जे हेल्दी बॅक्टेरिया असतात त्यांची वाढ नीट नाही होते. म्हणजे रिसेंट एक स्टडी आला होता त्याच्यात असं होतं की आधीच्या लोकांमधला गट बायोम आणि आता ज्या आपल्या करंट जनरेशनचा गट बायोम ह्याच्यात खूप डिफरन्स आहे आणि मेजॉरिटी ऑफ द स्पीसीज आता नाहीच आहे. तर त्याच्यासाठी आपण जे खातो आता जंक फूड वगैरे हे होणारच आहे, हे कन्सिडर करून मी हे सांगतेय. तर काही दिवसांनी घरातल्या घरात डिटॉक्स करणं गरजेचं आहे. मग तुम्ही एक डाएट असं ठेवू शकता, एका दिवशी फक्त फ्रुट्सच घ्यायचे, ते पण लो ग्लायसेमिक फ्रुट्स, म्हणजे जसं की संत्रे झाले, सिट्रस फॅमिलीचे सगळे फ्रुट्स. आता शहाळं आहे, नंतर टरबूज, खरबूज, हे जे पाण्याचे फळ, पाणी जास्त असलेले फळ आहे त्याचं आपण एक दिवस पूर्ण तेच खाणं करू शकतो. किंवा सकाळी उठल्यावर काही स्मूदीज किंवा डिटॉक्स ड्रिंक्स घेतले, जसे की पुदिना, कोथिंबीर, भोपळ्याचा ज्यूस घेतला. हे सगळं कच्च्या फॉर्म मध्ये घ्यायचं, याच्याने सुद्धा गट क्लेन्स होतो. नंतर आता उन्हाळा आहे तर आपण दह्याचं प्रमाण पण ठेवू शकतो, त्याच्याने पण हेल्दी बॅक्टेरियाज ग्रो होतात. त्याच्यानंतर अजून पाणी भरपूर प्यायचं. एक साधी रेसिपी सांगते की 1 लिटर पाण्यात 2 चमचे सब्जाचं बी टाकायचं, थोड्याशा 1 किंवा 2 केशराच्या काड्या टाकायच्या, चिमूटभर मीठ आणि चवीपुरता लिंबू. एवढं जर का आपण दिवसभरात पीत गेलो ह्याच्याने तुमची जी मंचिंगवाली भूक असते ती पण आटोक्यात राहते आणि हेअर आणि स्किनला पण ते नक्कीच मदत करू शकतं. आणि नंबर 2 म्हणजे डाएटमध्ये इंडियन ओरिजिनचं जे फूड आहे, जे रिजनल, तुम्ही ज्या रिजन मध्ये राहता तिथलं फूड जेवढं तुम्ही घ्याल, पारंपरिक फूड, तेवढं ते तुमच्या प्रकृतीसाठी चांगलं असतं. सो म्हणजे उत्तर प्रदेशातील लोकांनी तिथलं जे स्टेपल फूड आहे ते घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांनी आपलं जे पारंपरिक फूड आहे, वरण भात, भाजी, पोळी, चटणी, ते जितक्या प्रमाणात आपण खाऊ त्याच्याने ह्या सगळ्या फुलफिलमेंट होतात. आणि नंबर 2 आता कॉस्मेटिक्सचा प्रश्न. तर जेवढे केवढे टॉक्झिन्स किंवा केमिकल युक्त कॉस्मेटिक्स आहे त्याच्याने रिझल्ट नक्कीच फास्ट मिळतो, पण ऍट कॉस्ट ऑफ व्हॉट जर का आपण विचार केला तर त्याच्यात असे काही घटक असतात जे फिमेल्समध्ये हॉर्मोन डिसरप्टर्सचं पण काम करू शकतात. सो स्किन केअर किंवा हेअर केअर करताना जितकं इंडियन ओरिजिनचं तुम्ही वापराल तेवढं नक्कीच त्याचा फायदा होईल. जसं की मुलतानी मिठी, समजा ऑइली स्किन आहे तर मुलतानी माती, त्याच्यात थोडं गुलाबाची पावडर, बीटरूटची पावडर, थोडीशी संत्र्याची सालाची पावडर, असं जर का करून आपण फेस पॅक तो लावला
त्याच्याने सुद्धा खूप मदत होईल. आणि बाकीचे काही स्किन केअर किंवा फेस पॅक असेल ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूयात. आणि तुम्ही आमच्या जे फ्युचर डॉक्टर्स बनणार आहेत त्यांना काय सांगाल, तुमचे काय व्हॅल्युएबल इन्साइट्स असतील त्याच्यासाठी? अभ्यास खूप करा, सांगायची गरज नाहीये तशी, पण बी गुड ह्युमन बिंग ते सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आजचं जे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यात सगळ्यात जास्त माणसाने माणसाला एकदम प्रेमाने आपुलकीने बोलणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्यामध्ये ती एम्पॅथी आली की तुमचं बाकी म्हणजे प्रोफेशन सेट व्हायला खूप चांगली मदत होते आणि नावलौकिक त्याच्यानेच होतो. येस मॅम, अगदी आज गप्पा थांबवच नाही असं वाटतंय, कारण की खूप असं एक छान कनेक्शन फील होत आहे. मला पण अगदी लहान बहिणींशी बोलते असंच वाटतंय. अगदी मॅम. तर मग आपण अगदी एंड करूयात आता सध्या या टॉपिकचा, नंतर नक्कीच लवकर भेटूया. तर आपल्या या माय नाशिक चॅनलला नक्कीच फॉलो सबस्क्राईब करा आणि खूप सगळे लाईक करा आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला भेटू. ओके मॅम, सो सी यू सून. येस, डेफिनेटली. थँक्यू. थँक्यू.